सगळी लोकसंख्या त्यांच्या समाजानुसार यात नोंद करण्यात आली आहे। मग प्रश्न येतो की हैदराबाद गॅजेटचा आरक्षणात काय उपयोग? तर ते समजून घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचं उदाहरण घेऊ। आता या गॅजेटमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचं प्रकरण आहे। या प्रकरणाच्या सुरुवातीला या जिल्ह्याची माहिती आहे, तर शेवटच्या पानावर आहे इथली जातीवार लोकसंख्या आणि इथंच लिहिलीये कुणबी आणि मराठा समाजाची लोकसंख्या। जसं की 1901 ला झालेल्या जनगणनेत मराठा कुणबी होते 2,57,000, शिंदे होते 15,900, बंजारा होते 8,900, कोळी 7,000, तर मराठा होळकर होते 5,800 आणि याच आकड्यांवरून जरांगेंनी सरकारला धारेवर धरलं होतं। जर त्यावेळी एकूण लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही मराठा कुणबी होती। ही आकडेवारी जशी औरंगाबाद म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरची सापडते, तशीच ती मराठवाड्यातल्या इतर 5 जिल्ह्यांचीही। एकूण लोकसंख्येपैकी 40% लोक हे मराठा कुणबी होते। तर मग प्रश्न पडतो, आधीचे कुणबी असणारे आता मराठे कसे झाले? यांची कुळं गेली तरी कुठे? मराठवाड्यातील मराठा कुणबी गेले तरी कुठे? तर काही अभ्यासकांच्या मते निजामाच्या संस्थानात ज्या नोंदी झाल्या त्या शेतकामानुसार केल्या गेल्या, ज्यात बहुतांश मराठा समाज होता, जो शेतीवरच आपली उपजीविका करायचा। त्यामुळे जिथे मराठा कुणबी असा उल्लेख येतो, म्हणजेच त्यावेळी कुणबी समाज हा मराठाच होता। मात्र नंतरच्या काळात जेव्हा जनगणना झाल्या, तेव्हा या मराठा कुणबी शब्दाऐवजी फक्त मराठा हा शब्द राहिला। शिवाय त्यावेळी आरक्षण नावाचा कुठलाही प्रकार नव्हता। ही फक्त एक नोंदी ठेवण्यासाठी केली गेलेली गोष्ट आहे, जी ब्रिटिशांना हवी होती। पण आता कुणबी हा एक शब्द निघून गेल्यानं पुढे सगळं बदलत गेलं आणि कुणबीचा मराठा झाला आणि पुढे जाऊन तो आरक्षणाच्या कक्षेतून बाहेर फेकला गेला असेल असं अभ्यासकांना वाटतं। हैदराबाद गॅझेट 1 ही अनेक ब्रिटिशकालीन जनगणनांचा खंड। काही अभ्यासकांच्या मते भारतात जेव्हा इंग्रज स्थिरावले, संस्थानं त्यांच्या अधिपत्याखाली आली, तेव्हा त्यांनी आकडे जमा करण्याची मोहीम सुरू केली। जमिनींच्या मोजणींपासून ते नद्या, घरं, माणसं, जाती ही सगळी आकडेवारी त्यावेळी ब्रिटिश सरकारला हवी होती। त्यातून 1881 पासून जनगणनेचं काम सुरू झालं। ब्रिटिश इंडियाचे जनगणनेचे असे एकूण 34 खंड आहेत, जे एकत्रित करून प्रोव्हिन्शियल गॅजेट बनवलं गेलं। म्हणजे हैदराबाद गॅझेट असं वेगळं काही नाही, तर या आकडेवारींचा खंड आहे।